या 25 वर्षामध्ये साधारण 22 वर्ष किंवा 20 वर्ष तुम्ही सत्तेचा वाटेकरी होतात की शिवसेनेच्या, मग त्या 3 लाख कोटीच्या घोटाळ्यात तुम्ही पण वाटेकरी ठराल? ज्या 25 वर्षामध्ये 97 ते 2022 या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता. भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता. आणि जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात ते एक्झिक्युटिव्ह पॉवर मुंबई कॉर्पोरेशनमध्ये हे कमिशनरकडे असतात आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनकडे असतात. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव आला स्टँडिंग कमिटीत पारित होतो, त्याच्यानंतर तो हाऊसमध्ये होतो, हाऊसचा चेअरमन हा महापौर असतो आणि मग ती फाईल कमिशनरच्या साईन करता जाते. त्यामुळे या सगळ्या डिसायसिव्ह जे काही पोझिशन्स आहेत, या डिसायसिव्ह पोझिशन्समध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नव्हता. आणि त्यामुळे पूर्णपणे स्टँडिंग कमिटी ही उद्धव ठाकरे चालवायची आणि महापौराला इन्स्ट्रक्शन्स उद्धव ठाकरेच द्यायचे. पण आयुक्त तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात. मग त्याच्यामध्ये बरोबर आहे, आयुक्त मुख्यमंत्री. 97 ते 2014 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आमचे नव्हतेच.